शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकारण तापलेलं असतानाच आज शक्तीपीठ समर्थक शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकार्यालयावर धडक मोर्चाच काढला आणि एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या 7-12 उतार्यासह हे सगळे शेतकरी आले आणि त्यांनी आपली ही जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी घ्यावी अशा पद्धतीची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। राजेश क्षीरसागर आमदार यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं शिष्टमंडळ भेटलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना। काय सांगाल? खरं तर आरोप आपल्यावर होतोय की आपल्यासोबत जे काही शेतकरी आहेत त्यांचे कितपत जमिनी आहेत किंवा जे जाणारे जे शेतकरी आपल्यासोबत किती आहेत असा एक आरोप विरोधकांकडून। मी पहिल्यांदा विरोधकांना आव्हान करतो की राजकारण हे काही कालापुरतं मर्यादित असावं। ज्या वेळेला आपला जिल्हा विकासापर्यंत जाणार आहे, शेतकरी बांधवांचा त्यामध्ये काही फायदा होणार आहे, तर या वेळेला कुठंतरी हे थांबलं गेलं पाहिजे। सातत्यानं पहिल्यांदा ते आरोप करत होते की जमिनी जास्त जाणार, भरावाचे पूल होणार, भाव मिळणार नाहीत। हे ज्यावेळेला मुंबईमध्ये झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये ज्यावेळी शेतकरी बांधवांना कळालं त्यावेळेला आता समर्थनार म्हणजे हे अशा काही गोष्टी होणार नाहीत, शेतकऱ्यांच्या हिताच्याच गोष्टी होणार हे कळलं। आता त्याला समर्थनाला पाठिंबा वाढतोय। आता काही दुसऱ्या गोष्टी त्यांनी काढल्या की चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करायचं, शेतकऱ्यांच्यामध्ये संभ्रम पसरवायचा, ही जी त्यांची भूमिका ती अयोग्य आहे। बघा, खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर देखील टीका करतात ते। अरे आपण काय दुश्मन आहोत का? आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। शेतकऱ्यांचे नेते त्या ठिकाणी होते, माजी खासदार होते, किती चुकीच्या पद्धतीने टीका करत होते। हे काय अशोभनीय काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा विश्वास आता वाढलेला आहे। आता जे त्यांची दुसरा जो आमच्यावर आरोप होता की शेतकरी त्यात नव्हतेच, मी पहिल्यांदा मीटिंग सुरू व्हायच्या अगोदर कलेक्टर महोदयांना सांगितलं की आव्हान केलं की शेतकऱ्यांना देखील आव्हान केलं, जर तुमची जमीन जात असणारा एकही जरी आत असेल तर त्यानं बाहेर जावं। सर्व शेतकरी आज जे उपस्थित होते बंचनं या ठिकाणी पाहता आपण ताईंच्या हातात या ठिकाणी बंचनं या ठिकाणी सातबारे घेऊन आलेले आहेत, सगळ्यांच्या सह्या घेऊन आलेले आहेत। हे समर्थन नाही का? हे शेतकरी नाहीत का? आज आलेले सगळे शेतकरी कुठल्या भागातून आलेले आहेत? बघा, यामध्ये मला आपल्याला सांगायचं म्हणजे जे खासदार माजी खासदार राजू शेट्टी आरोप करायचे की आमच्या भागातनं कोणाला समर्थनच करत नाही, 80% लोक त्या भागातून आलेले आहेत स्वतःहून। आम्ही बोलवलेले 80% लोक स्वतःहून आलेले आहेत। मग आपण खोटं बोलू नये, कळलं का? या ठिकाणी 6 ते 7 तालुक्यातून नागरिक जात आहेत। जाधव साहेब त्याचं नेतृत्व करतायत, आमचे माजी महापौर शिंगाडे साहेब त्याचं नेतृत्व करतायत। हे विविध तालुक्यातील मंडळी या ठिकाणी आहेत। प्रत्येक तालुक्यातून 70, 80, 85% शेतकऱ्यांची मान्यता आहे। फक्त भूमिका एवढीच आहे शेतकरी बांधवांची, आम्हाला योग्य भाव मिळावा आणि का नसावी ही निश्चितपणे असणार आहे आणि याला आम्ही समर्थनच करणार आहे आणि भूमिका ही त्यांची जी आहे त्या पद्धतीनं त्यांना भाव देणार ही आमची जबाबदारी आहे। तर शेतकऱ्यांचं समर्थन, त्यांनी केलेली वाढीव भावाची मागणी हा मुद्दा एका बाजूला, मात्र या माध्यमातून तुमच्यावर एका प्रकारे टक्केवारीचा आरोप होतोय। त्याचबरोबर या सगळ्या समर्थक शेतकऱ्यांना घेऊन बिंदू चौकात येण्याचं आव्हान दिलं जातं। बघा, माझ्यावर जे आरोप करण्यात येतात त्याचं उत्तर 2024 नोव्हेंबरला 23 तारखेला विधानसभेच्या निकालानंतर मिळालेलं आहे आणि त्यामुळं माझ्यावर अनेक आरोप करत राहावेत, मी आरोपाला कुठलंही उत्तर देणार नाही। पण जे आव्हान दिलेलं आहे बिंदू चौकात येण्याचं तयार आहात तुम्ही समर्थक शेतकऱ्यांना घेऊन? समर्थन शेतकऱ्यांना घेऊन मी जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहे। बिंदू चौकात कशाला जाऊ? मी यांना घेऊन यांच्या शेतीला भाव देणार आणि ज्या वेळेला तो आमचा शेतकऱ्यांच्या हिताचा शक्तीपीठ महामार्ग करण्याला कोण तिथं अडवईल तर त्याला आडवं करायला तिथं जाईल, त्याला आडवं करायला जाईल। उगीच कुठेही चॅलेंज स्वीकारले नसतं आणि खऱ्या अर्थानं काय होय, बिंदू चौकात येतात का, इकडे येतात का, तिकडे येतात का, ही काय बोलण्याची पद्धत झाली का? या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्यांनी त्यांनी आमच्यासोबत यावं असं आमचं त्यांना आव्हान आहे। या सगळ्या शिष्टमंडळामध्ये असलेले समर्थक शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत, ज्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडली। काय नेमकी भूमिका तुम्ही मांडली? विशेषतः भावाच्या संदर्भात तुम्ही एक विनंती मुद्दा असा होता की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सगळा विरोधच होता शक्तीपीठाला आणि मग मुख्यमंत्री साहेब म्हणले कोल्हापूरला गरजच नाही आहे रस्त्याची, तेव्हा दुसरीकडनं नेऊया। म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की हा शक्तीपीठ आपल्याला गरजेचा आहे, कोल्हापूरच्या विकासाचा आहे, शेतकऱ्यांच्या विकासाचा आहे आणि या संपूर्ण 6 तालुक्याच्या विकासाचा आहे। म्हणजे याच्यामध्ये शेतीच्या लोकांना फायदा होणार आहे, उद्योग येणार आहेत आणि बाकीचे पर्यटन विकास वाढणार आहे किंवा धार्मिक पर्यटन वाढणार आहे आणि गोरगरीब लोकांना चांगला भाव शेतीला मिळणार आहे आणि त्यांच्या मुलांना कामाला म्हणजे सुशिक्षित बेकारांना काम मिळणार आहे। आणि असं असताना हा रस्ता जर आपण बाहेर नेला तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं आणि आपल्या भागाचं
फार मोठं नुकसान होणार आहे असं गृहीत धरून आम्ही सगळे एकत्र आलो, बाधित शेतकरी एकत्र आलो आणि आम्ही एकत्र आल्यानंतर क्षीरसागर साहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही मुख्यमंत्र्यांना विमानतळावरती हे निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही बाधित शेतकरी आहोत, आमच्याकडं असणारे कोण पुढारी नाही आहेत, ज्यांच्या जमिनी जाणार आहेत ते शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडे आहेत त्यांच्या जमिनी जातात का नाही तुम्ही तपासा. आत्ता भावाच्या संदर्भात काय मागणी आहे? आत्ता भावाच्या संदर्भात आमची अशी मागणी आहे, प्रचलित जो भाव आहे त्याच्यापेक्षा जास्त भाव समर्थनात द्यावा. कारण आम्ही वादळात दिवा लावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोण नव्हतं त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि या प्रोजेक्टला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आम्हाला त्याचं बक्षीस म्हणून काहीतरी स्पेशल काहीतरी द्यावं असं आमचं म्हणणं आहे आणि आमच्यासोबत क्षीरसागर साहेब आहेत आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. वाढीव भावाची मागणी हे सगळे समर्थक शेतकरी करतायत. मुख्यमंत्र्यांच्या याबाबत काय? मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आपण आजपर्यंत बघितली. पहिल्यांदा समृद्धी महामार्गाला विरोध होता. विरोध का मावळला हो? 100 पैकी 97 लोकांनी पाठिंबा दिला. याचा अर्थ त्यांना योग्य मनासारखा भाव मिळाला ना. आणि मग या ठिकाणी देखील ती गोष्ट होणार आहे. स्वतः सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे द बेस्ट म्हणजे काय, आजपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्रात भाव मिळाला नाही, एवढा भाव आम्ही या शेतकऱ्यांना मिळवून देऊ, ती आमची जबाबदारी आहे. पहिला पण हे होते राजेश क्षीरसागर ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे शक्तीपीठ समर्थक शेतकरी जे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेले आहेत. विशेषतः वाढीव दराची मागणी त्यांनी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ठेवलेली आहे आणि राजेश क्षीरसागर यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात जास्तीत जास्त दर कसा देईल या संदर्भात विचार केला जाईल. जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.